नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. निवडणुकीच्या आधी सकाळ माध्यम समूहानं केलेलं हे तिसरं सर्वेक्षण आहे. त्या सर्वेक्षणातले निष्कर्ष काय आहेत त्या अनुषंगानं आपण चर्चा करतो आहोत. आपण जाणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे. आपण प्रश्न विचारला होता, आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला बदल हवा आहे काय, असा आपण प्रश्न जनतेला विचारलेला होता. त्याचे निष्कर्ष आपण पाहूयात. 63% लोकांना असं वाटतंय की होय, मतदारसंघामध्ये आम्हाला बदल हवा आहे. तर 30% लोक नाही म्हणतायत की आम्हाला बदल नको आहे. आणि 60% लोक म्हणतात की आम्हाला सांगता येत नाही बदल हवा आहे किंवा नको आहे. महिलांचा कल या संदर्भातला काय आहे तो पाहूयात. 32% महिलांना त्यांच्या मतदारसंघामध्ये बदल हवा आहे असं म्हणतायत, तर 31% महिला बदल नको असं म्हणतायत, नाही असं म्हणतायत. आणि 60% महिला सांगता येत नाही असं म्हणतायत. तरुणाईचा कल या संदर्भातला काय तो आपण पाहूयात. 65% तरुणांना असं वाटतं की हो, आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला बदल झालेला पाहायचा आहे. तर 28% तरुणांना नाही असं वाटतंय. आणि 7% तरुण जे आहेत असं म्हणतात की आम्हाला आत्ता सांगता येत नाही आहे. शहरी भागातल्या लोकांचा कल काय आहे तो आपण पाहूयात. 64% शहरातले लोक असं म्हणतात की आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला बदल हवा आहे. 28% शहरी लोक असं म्हणतात की आम्हाला बदल नको आहे. आणि 8% शहरी लोकांना सांगता येत नाही की बदल हवा किंवा नको. ग्रामीण भागातल्या जनतेचा कल काय आहे तो आपण पाहूयात. 63% ग्रामीण जनता असं म्हणते की आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला बदल झालेला पाहायचा आहे. तर 32% ग्रामीण जनता असं म्हणते की नाही, आम्हाला बदल नको आहे कोणत्याही प्रकारचा. आणि 5% ग्रामीण जनता असं म्हणते की आम्हाला सांगता येत नाही आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारलेला होता तो म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोण सत्तेवरती येईल, असा आपण प्रश्न विचारलेला होता. त्याचा सर्वंकष कल जो आहे तो असा आहे. आघाडीच्या बाजूनं 39% लोक आहेत की आघाडी सत्तेत पुन्हा येईल असं 39% लोकांना वाटतं. पण 54% लोकांना महायुती सत्तेमध्ये येईल असं वाटतं. 54% लोक महायुतीच्या बाजूनं आहेत. 5% लोक मनसेच्या बाजूनी आहेत. इतर 2% आहेत. आणि 0 आपच्या बाजूनी आहेत. महिलांचा कल आपण या संदर्भातला पाहूयात. 40% महिला आघाडीच्या बाजूनी आहेत, तर 54% महिला या महायुतीच्या बाजूनी आहेत. 4% महिला या मनसेच्या बाजूनी आहेत. आणि इतर पक्षांच्या बाजूनी 2% महिला आहेत. तरुणाईचा कल या संदर्भातला काय आहे तो आता आपण पाहूयात. आघाडीच्या बाजूनी 38% तरुण आहेत, तर 55% तरुणांना महायुतीचं सरकार सत्तेवरती यावं असं वाटतंय. मनसेच्या बाजूनी पुन्हा एकदा फक्त 5% तरुण आहेत. आणि इतर पक्षांच्या बाजूनी 2% तरुण आहेत. शहरी भागातल्या लोकांचा कल या संदर्भातला काय आहे तो पाहूयात. 39% शहरी जनतेला असं वाटतं की आघाडीचंच सरकार पुन्हा सत्तेवरती आलं पाहिजे. तर 54% शहरी लोकांना असं वाटतं की महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं पाहिजे. 5% लोक मनसेच्या बाजूनी आहेत, तर इतर 2% लोक इतरांच्या बाजूनी आहेत. ग्रामीण भागातल्या जनतेचा कल या संदर्भातला काय आहे तो आपण पाहूयात. 39% ग्रामीण जनता आघाडीचं सरकार सत्तेवरती येईल असं म्हणते, तर 55% ग्रामीण जनता ही महायुतीच्या बाजूनी आहे. 4% ग्रामीण जनता ही मनसेच्या बाजूनी आहे. आणि इतर पक्षांच्या बाजूनी अवघे 2% ग्रामीण जनता आहे. यानंतरचा प्रश्न आपण विचारलेला होता. सगळ्यांचीच उत्सुकता असणार आहे की निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला तर राजकीय पक्षांना फायदा होईल असं आपल्याला वाटतं का, असं आपण विचारलेलं होतं. जसं निवडणुकीच्या आधी, लोकसभेच्या आधी मोदींचं नाव भाजपनं जाहीर केलेलं होतं आणि त्याचा फायदा त्यांना झालेला आपल्याला दिसतो. तर CM पदी नाव जाहीर केल्याचा फायदा होईल का, तर 64% लोकांना असं वाटतं की हो, काही प्रमाणामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तर 36% लोकांना असं वाटतं की नाही, अजिबात त्याचा फायदा होणार नाही. महिलांना काय वाटतं ते पाहूयात. महिला असं म्हणतात की 64% महिला ज्या आहेत त्या असं म्हणतात की CM पदाचं नाव जर आधी जाहीर केलं तर त्याचा काही प्रमाणामध्ये फायदा होईल. तर 36% महिलांना असं वाटतं की अजिबात त्याचा फायदा होणार नाही. तरुणाईला काय वाटतं ते आपण पाहूया. तरुणाई असं म्हणते की 65% तरुण जे असं आहेत ते म्हणतात की काही प्रमाणात फायदा होईल. आणि 35% तरुणांना असं वाटतं की अजिबात त्याचा फायदा होणार नाही. शहरी भागातले जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की 64% जे शहरी भागातले लोक आहेत ते असं म्हणतात की मुख्यमंत्री पदाची दावेदारी जर आधी जाहीर केली तर त्याचा फायदा काही प्रमाणात होईल. आणि 36% शहरी लोकांना असं वाटतं की त्याचा फायदा अजिबात होणार नाही.
ग्रामीण भागांचा कल काय आहे, ग्रामीण भागातल्या लोकांचा तो आपण पाहूयात. काही प्रमाणात असलेले जे लोक आहेत ते 65% ग्रामीण जनता असं म्हणते की काही प्रमाणामध्ये त्यांना फायदा होईल सीएम पदाची दावेदारी आधी जाहीर केल्याचा, तर 35% ग्रामीण जनता असं म्हणते की त्याचा अजिबात फायदा होणार नाही. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि आकर्षणाचा मुद्दा जो आहे तो निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा कुणाकडे सोपवली गेली पाहिजे असा प्रश्न जनतेला आपण विचारलेला होता. आणि राज्यातल्या जनतेनं कुणाकुणाला पसंती दिलेली आहे, कुणाकुणाच्या नावाला पसंती दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री पदाचे जे दावेदार आहेत त्यात सगळ्यात सर्वाधिक पसंती मिळाली आहे ती उद्धव ठाकरेंना. 26% लोक उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं म्हणतात, तर 17% लोक देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं असं म्हणतात. अजित पवारांच्या पारड्यामध्ये 15% लोकांची मतं आहेत. 15% लोकांना असं वाटतं की अजित पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तर पृथ्वीराज चव्हाणांच्या बाजूनी 11% लोकांचा कल आहे. राज ठाकरेंच्या पारड्यामध्ये 8% लोकांची मतं आहेत. 8% लोकांना असं वाटतं की राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. तर अशोक चव्हाणांच्या बाजूनी 4% लोक आहेत. नारायण राणेंच्या बाजूनी 3% लोक आहेत. नारायण राणेंनी मुख्यमंत्री व्हावं असं म्हणणारे 3% लोक आहेत. तर नितीन गडकरींच्या बाजूनी सुद्धा 3% लोक आहेत की त्यांनी गडकरींनी मुख्यमंत्री व्हावं असं म्हणणारे 3% लोक आहेत. पंकजा मुंडेंचं सुद्धा नाव आता आलेलं आहे. पंकजा मुंडेंच्या बाजूनी 2% लोकांची मतं आहेत. 2% लोकांना असं वाटतं की पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. तसंच विनोद तावडेंच्या बाजूनी सुद्धा 2% लोक मुख्यमंत्री व्हावं असं म्हणतात. तर आपण पाहिलं एकूणच की निवडणूक झाल्यानंतर किंवा निवडणुकीमध्ये कोणाचं सरकार सत्तेवरती येणार, कोणाच्या बाजूनी तो कल आहे. स्वाभाविकपणे तो कल महायुतीच्या बाजूने दिसतो आहे. मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीच्या संदर्भामध्ये पण आपण प्रश्न विचारलेला होता. या सगळ्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत.